एका भारतीय माणसामुळे अख्खं युरोप पाणी पितंय. सॉरी, जास्त झालं. फक्त युरोप नाही, जपान मधले लाखो लोक सुद्धा त्यांच्या आयडियामुळे पाणी पितायत. आपण गावी गेलो किंवा भारतातल्या कोणत्याही गावात गेलो की आपल्याला हापशी दिसतात, पण सध्या दिसत नाही, कारण घराघरात नळ आले. असाच एक आगळा वेगळा नळ एका भारतीय माणसाने शोधला होता, ज्याचं नाव सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यावेळी भारतात नळाची प्रगत व्यवस्था नव्हती. पाण्यासाठी भारतात विहिरी, बावड्या, तलाव, घागर अशीच व्यवस्था होती. ब्रिटिश आले तेव्हा 1860 दरम्यान मुंबईमध्ये एक जलप्रकल्प राबवला आणि पाईपाने पाणी यायला सुरुवात झाली. त्यामुळे पाईपातून पाणी यायचं, पण पाणी थांबवायला असं काही यंत्र नव्हतं. जे.पी. सुब्रमण्य अय्यर विमा कंपनीत कामाला होते. सोबतच त्यांचा छोटा मोठा बिझनेस होता. त्या काळी त्यांचे काही इंजिनियर मित्र सुद्धा होते. पाणी वाया जाण्याची गोष्ट त्यांनी मित्रांना सांगितली. त्यासोबत पाणी थांबवायची कन्सेप्ट सुद्धा सांगितली. सेल्फ क्लोजिंग टॅप, वेस्ट नॉट वॉटर टॅप किंवा जेसन टॅप. मित्रांना पटलं आणि ते म्हणले, भाई ने बोला करने का तो करने का. ते सर्व कामाला लागले आणि त्यांनी एक अशा प्रकारचा नळ बनवला की तो वर केला की पाणी सुरू व्हायचं आणि खाली सोडला की आपोआप बंद. हा बघा, हा स्क्रीनवर दिसतोय ना, त्या नळाचा शोध अय्यर साहेबांनी लावलाय. अय्यर भाऊंनी वेळ वाया घालवलाच नाही. डायरेक्ट जाऊन या नळाचा शोध आपल्या नावे पेटंट करून घेतला आणि बिझनेस सुरू केला. त्यांनी त्रावणकोरमध्ये एक कारखाना टाकला. बातम्या बनल्या. भारतात नळाला मागणी वाढली. त्यात बातमी इंटरनॅशनल झाली. जर्मनीची एक हायड्रा प्लॅन कंपनी तर एडीच झाली. आम्हाला त्या माणसाला भेटायचंय असा त्यांचा जिद्दीपणा. कंपनी भारतात आली. अय्यर यांच्यासोबत मीटिंग झाली आणि एक मोठी डील झाली. पेटेंट तर अय्यर यांच्या नावावरच असणार. फक्त भारत आणि श्रीलंका सोडून संपूर्ण जगाचे हक्क कंपनीकडे असणार. म्हणजे हे नळ अख्ख्या जगात कंपनीचा टॅग लावून विकले जाणार, पण पेटेंट अय्यर यांच्या नावावरच असणार. अख्ख्या जगाला या टाईपचे नळ आवडले. युरोपमध्ये तर जेसन टॅप नळांनी राडाच घातला. जपानला भुरळ पडली. म्हणजे विचार करा, अनेक दशकं युरोप आणि जपानमधले कोट्यवधी लोक भारतीय मेंदूच्या कल्पनेतून जन्मलेल्या नळाचं पाणी पितायत. आजच्या भाषेत सांगायचं तर अय्यर हे त्या काळातले ग्लोबल स्टार्टअपचे हिरो होते. त्यांच्या नळाने लाखो लिटर पाणी वाचवलं, अनेकांची तहान भागवली. एक विमा कंपनीत काम करणाऱ्या माणसाची आयडिया जगभरात गाजली. पण तुम्हाला माहिती आहे का, याचा सगळ्यात जास्त वापर कोणी केला? इंडियन रेल्वेजने. आज पण तुम्ही बघा, प्रत्येक ट्रेनच्या डब्यात तुम्हाला हा नळ दिसेलच. म्हणजे विचार करा, या एका माणसाच्या आयडियामुळे लाखो लिटर पाणी वाचलंय. रेल्वे स्टेशन, शाळा, सार्वजनिक पाणपोई आणि घराघरात त्यांचा हा नळ पोहोचलाय. एका साध्या ऑब्झर्वेशनमुळे जगातील समस्या कशा सोडू शकतात याचं आजही उत्तम उदाहरण आहे. आपण समजतो की जलव्यवस्थापन, जलसंधारण याचं तंत्र फक्त युरोपियन आणि अमेरिकन लोकांकडेच आहे, पण नाही, यात भारतीय डोकी सुद्धा माहीर आहेत. आणि त्यातलंच एक डोकं म्हणजे जे.पी. सुब्रमण्य अय्यर. बरं, या सगळ्यात एक सांगायचं राहिलं, पहिल्या नळाचा शोध रोमन एम्पायर मध्ये लागला होता. आपण आणखी एक फिरवून उघड बंद करणारा नळ वापरतो, जो सगळीकडेच दिसतो. त्याचा शोध 1803 साली थॉमस कॅम्पबेल यांनी लावला होता, ज्याच्यात नंतर सुधारणा अल्फ्रेड मोएन यांनी केल्या. हे पण सांगणं गरजेचं होतं. बरं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशा शोध लावणाऱ्या भारतीयांबद्दल सुद्धा आम्हाला कळवा. आम्ही त्यांच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू.